नागपुरात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलंय। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। विद्यार्थ्यांच्या 14 पेक्षा अधिक मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे 30 वर्षांवरील विद्यार्थ्यांनाही स्वयं योजनेचा लाभ देण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलंय। 13 ऑगस्टपासून नागपूरच्या आदिवासी विकास कार्यालयामध्ये हे आंदोलन सुरू होतं। तर मंत्री उईके यांच्या आश्वासनानंतर आदिवासी विद्यार्थी नेते गणेश इरपाचे यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली। डिमांड ये है उनकी कि ये जिस ट्राइबल हॉस्टल्स में ये रह रही है वहाँ पे ऐसा रूल है कि वो सिर्फ 30 इयर्स तक ही वहाँ पे रह सकती है। आफ्टर दैट ये सरकारी हॉस्टल है। हाँ, ट्राइबल कम्युनिटी का जो हॉस्टल होता है वो सभी सरकारी होता है। और ये सारी डिमांड्स ये लोग के पास लेके गए और वहाँ से उन्हें बताया गया कि सॉरी हम कुछ नहीं कर सकते हैं। अच्छा, हाँ, तो उनका कहना है कि फिर अगर आप कुछ नहीं कर सकते हो तो आप बैठे क्यों हो कुर्सी पर। हम जो मुझे आप वहाँ इनवाइट क्यों नहीं कर देते? हमने मुझे वहाँ बुला लो, यस, मैं भी आ जाऊंगा, बैठ जाऊंगा आपके साथ। आम्हाला आवडेल तुम्ही तिथं आलेले आणि आमच्या मुलांची देखील इच्छा आहे की तुम्ही तिथं यावं आणि आमच्या प्रश्नांवरती बोलावं आणि आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा। वो चाहती है कि आप वहाँ पे आए, वो खुशी खुशी आपको बुलाना चाहती है। मुझे और बुला लो, मैं आ जाऊंगा। ठीक है, मैं थोड़ा दबाव और एक साथ डाल देंगे। आदिवासी विकास विभागाचा पालक म्हणून, आदिवासी विकास विभागाचा सेवक म्हणून आमच्या सूचनेला सन्मान दिला, सूचना स्वीकारल्या आणि समस्त माझ्या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आंदोलनाला स्थगिती दिली। त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी आंदोलन करत आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी आवाहन करतो की आंदोलन स्थगित झालं असलं तरी मी तुमचा पालक आहे, डिपार्टमेंट तुमचं आहे, विभाग तुमचा आहे। यानंतरही सातत्यानं ज्या अडचणी येईल त्या अडचणीच्या अधीन राहून आपण चर्चा हितगुज साधत राहू एवढी अपेक्षा करतो। आणि मनापासून पालक म्हणून, आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून मनापासून धन्यवाद देतो। जी वयाची अट होती त्याला आम्ही कायमस्वरूपी काढून घेण्यात यावं अशी अट होती, सरांनी ती मान्य केलेली नाही। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ॲप्लिकेशन केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना नुकसान होऊ नये किंवा त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी स्वयंच्या धर्तीवर 30+ विद्यार्थ्यांना 75,000 किंवा त्याच्यामध्ये जी काही वाढ असेल याला गृहीत धरून त्यांनी प्रवेश देण्याचा निश्चय घेतला। आणि नेक्स्ट इयरपासून जे काही विद्यार्थी 30+ असतील त्यांच्यासाठी एक नवीन पॉलिसी डेव्हलप करून विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन आपण ती पॉलिसी बनवणार असं आश्वासन दिलं। आणि आमची मागणी आहे की आपण हे लेखी स्वरूपात द्यावं।